नमस्कार काका. नमस्कार. मागे तुम्ही खूप चर्चेमध्ये होते. हं. तुमचा व्हिडिओ आला होता सोशल मीडियावर. ओके. तुम्ही एक विरचकचा प्रकल्प होता. त्याचा खूप जोरदार विरोध केला होता. काय एवढा विरोध काका? विषय असाच की नंदुरबार नगरपालिकेचे जे कामं असतात, त्या कामामध्ये साधारण नंदुरबार नगरपालिका किंवा कुठल्याही महाराष्ट्र नगरपालिका ज्या असतात, तर बेसिक जे अम्युनिटीज असतात, रस्ते, पाणी, गटार योजना, पाणी पुरवठा आणि या बेसिक गोष्टी आणि स्वच्छता, हे करणं नगरपालिकेला आवश्यक असतं. नगरपालिकेची स्थापना किंवा त्यांची कामं हे महत्त्वाची असतात. हे केल्यानंतर नंदुरबारच्या नागरिकांसाठी जे काही व त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी मग तुम्ही एखादा बगीचा डेव्हलप करा, एखादं नवीन पार्क स्थापन करा. हे नंदुरबार शहरामध्ये झालेले असतं. पण प्राथमिक ज्या असतात, की या बेसिक अम्युनिटीज ज्या केल्यानंतर केलेलं असतं. पण नंदुरबार नगरपालिकेचा उलटा कारभार आहे. इथे बेसिक अम्युनिटीज आहे. रस्ते, आज पूर्ण नंदुरबारामध्ये रस्त्याची अशी अवस्था आहे, की मला एकाने काल परवा फोन करून विचारलं, की जे पुण्याला एक आहे ना टू व्हीलरची एक रेस होते, डार्क हॉर्स नावाची रेस होते. बरोबर. खड्ड्यांवरनं गाडी चालवतात. तर ते नंदुरबारात ही स्पर्धा घ्यायची की नाही असं तो विचारत होता. ही परिस्थिती आहे. रस्त्यावर इथे कचरे साचलेले, गटरीचे पाणी आहे, दूषित पाणी येतं. या बेसिक अम्युनिटीज आज नगरपालिका पूर्ण करत नाही. आणि कुठे जातं? नंदुरबार शहरापासून 10 किलोमीटर असणारं विरचक डॅम, तिथे पर्यटन केंद्र स्थापन करायचं. ते नंदुरबार नगरपालिकेने त्याचं बांधकाम करायचं, त्याचं त्याचं हस्तांतरण करायचं. मग या सर्व गोष्टी काही दिवास्वप्न आहे ना. बेसिक अम्युनिटीज आपल्याकडनं पूर्ण होत नाही आणि तुम्ही नवीन काही करतात आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आत्ताच लोकमतमध्ये मागच्या 8 दिवसापूर्वी एक बातमी आली होती. ती बातमी अशी होती, की नंदुरबार नगरपालिका जिथून पाणी पुरवठा करते, ते विरचक डॅम हा गाळाने भरलेला आहे. हं. बरोबर आहे. दुसरीकडे दूषित पाणी नंदुरबार शहराला येतं. मग जर गाळाने भरलेल्या धरणामध्ये 100% पाऊस मागच्या वर्षी पडून सुद्धा आज नंदुरबारला 2 दिवसाआड पाणी द्यायची वेळ येते. मग उद्या उठून तिथे पर्यटन केंद्र झालं, गाळाने भरलं, तर बोटी कुठे फिरतील आणि कसं पर्यटन होईल? पण कुठे ना कुठे त्याच्याने एम्प्लॉयमेंट येईल. लोकांना फिरायला एक जागा मिळेल. बरोबर त्या आहे. अनुषंगाने बनवला जातोय तो. एकदम खरी गोष्ट. मग एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून नंदुरबार शहरात असे बरेच प्रोजेक्ट नंदुरबार नगरपालिकेने राबवले, की जे उद्योग येतील, नंदुरबार शहराच्या वैभवात, सौंदर्यात भर पडेल. त्यांचे पण मी कागदपत्रांसहित तुम्हाला खुलासा देईल, की त्यांची अवस्था कशी होणार आहे. जी विरचक डॅमची होणार ती त्यांची झाली तशीच होणार आहे ती. काही रोजगार निर्मिती होत नाही. नंदुरबार नगरपालिकेला काही फायदा होत नाही आणि हे फक्त जगलरी आहे. म्हणजे जसं आता तुम्ही मला म्हटले, की विरचकमध्ये गाळ साचलेला आहे. तर गाळ काढायचा तर गव्हर्नमेंट काही ना काही तर प्रयत्न करत असेल. नंदुरबार नगरपालिकेने मागे सुद्धा मी जनरल बोर्डामध्ये हा विषय घेतला होता. तर त्यावेळेला मला सांगण्यात आलं होतं, की तिथे पाणी भरपूर आहे. हं. मग आज जर तिथे गाळ साचला आहे, तर ते गाळ साचल्यानंतर मग तिथे कसं पर्यटन होईल? तिथे दूषित पाणी पुरवठा, शेवाळ यायला लागले, मग त्याची हाईटच पाण्याची एवढी कमी होऊन जाते आणि याच्यानंतर नंदुरबार शहरामध्ये आज तुमच्या माहिती सांगतो 700 एकर जागेवर नवीन टाउनशिप तयार होते. एवढे मोठे लेआउटचे कामं नंदुरबार शहरात चालू आहे. मग बरोबर. 700 एकर लेआउटमध्ये लोकांना पाणी देणार कुठे तुम्ही? आज समस्या पाण्याची निर्माण झालेली. उद्या उठून तुम्ही ते पर्यटन केंद्र महत्त्वाचं का लोकांना 700 एकरमध्ये नवीन लोकांना पाणी देणं आणि जुन्या लोकांना पाणी याचा समन्वय साधला कसा जाईल? बरोबर आहे. आता मागे डॉक्टर साहेबांनी पण पाणीचा प्रकल्प आणला होता तापईपुराई. हो. तो पण रखडलाय. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा मागणी केली होती, की मागे मी माझ्या Facebookला पोस्ट पण लिहिलं होतं. चंदूबाईंनी लिहिलं होतं, की तुम्ही विरोध करण्यापेक्षा तुम्हाला दोघांनी समन्वयन करून नंदुरबारची पाणी पुरवठ्याला एकत्रपणा या. पण त्याच्यानंतर आता काय झालं काही समजत नाही. ती योजना म्हणजे कसं कार्यान्वित झाली पाहिजे ना. आजही नंदुरबारच्या लोकांना इच्छा आहे, की ती कार्यान्वित झाली पाहिजे. दुर्दैवाने डॉक्टर गावित साहेबांची तब्येतमध्ये सीरियस होती. आता ते थोडं हे लागले, तर आम्ही त्यांचे पाठपुरावा करून ती योजना कशी लवकर चालू करता याची आम्ही पाठपुरावा करणार आहोत. बरं, जसं आता आपण सांगतो विरचक धरणाला विरोध. असे नंदुरबार नगरपालिकेचे भरपूर प्रॉपर्टीज आहेत, जे आज पैसा कमवत असतील चांगले. मग अजून एक आल्यावर काय फरक पडणार आहे? एकदम बरोबर बोलले तुम्ही. काय असतं नंदुरबारच्या जनतेच्या किंवा सामान्य लोकांच्या दृष्टीने एखादा प्रोजेक्ट असला, की ती एक भव्यता, दिव्यता दिसते. पण त्याच्या मागची दुसरी बाजू दिसत नाही. आरशाच्या मागे एक दुसरी बाजू असते. म्हणजे जसं की जसं तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे एक कागद आहे. हा स्टॅम्प आहे. नंदुरबार नगरपालिकेने एक स्टॅम्प लिहिला आहे. त्याच्यामध्ये सर्व्हे क्रमांक 194, 195 म्हणजे सीबी गार्डन. बरोबर. सीबी गार्डन ही वास्तू त्याची जागा मूळ मालक नंदुरबार नगरपालिका आहे. बरोबर. 2007 साली याच्यात करार करण्यात आला. तो करार करण्यात असल्यानंतर राजे संभाजी मित्रमंडळ नावाची एका संस्थेला ती जागा बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या बेसखाली देण्यात आली. बरोबर. हे दिल्यानंतर त्यांनी हा करार केला. हा ₹100 हा
₹100 स्टॅम्पवर करार केला होता आणि ती करार करत असताना नंदुरबार नगरपालिकेने ठराव करून मान्यताही दिली. एक करार म्हणजे किती गंमत म्हणा की नंदुरबार शहराच्या दृष्टीने लोकांना एक झणझणीत अंजन आहे की कसा करार आहे. या करारामध्ये मुद्दे काय माहिती तुम्हाला, की राजे संभाजी मित्र मंडळ CB गार्डन स्वतःचे पैसे टाकून डेव्हलप करेल. बरोबर आहे. स्वतःचे पैसे टाकून डेव्हलप केल्यानंतर पहिले 10 वर्षामध्ये 10% उत्पन्न नंदुरबार नगरपालिकेला येईल. नंतरच्या 10 वर्षावर 15% उत्पन्न येईल आणि उरलेल्या 10 वर्षामध्ये 20% उत्पन्न नंदुरबार नगरपालिकेला मिळेल असं त्यांनी करार केला. बरोबर. त्याच्यानंतर मग यांनी काय केलं, जी काय ॲसेट्स असेल नंदुरबार नगरपालिकेला, जी काय ॲसेट 30 वर्षानंतर नंदुरबार नगरपालिका बाजारभावाप्रमाणे त्या ॲसेट्समध्ये तेवढे पैसे त्या संस्थेला परत करेल. अच्छा. बरोबर आहे. मग राहिला प्रश्न कुठे, की यांनी जर करार करत असताना याच्यामध्ये नमूद केलं की त्याला नंदुरबार नगरपालिकेचे टॅक्स लागतील, घरपट्टी लागेल, शासनाचे सर्व टॅक्स त्यांना भरावे लागतील आणि प्लस त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक हुशारी करून असा एक कलम टाकून घेतला की इलेक्ट्रिकचे जे खेळणे राहील त्याचं उत्पन्नामधनं नंदुरबार नगरपालिकेला ₹1 द्यायचा नाही. विचार करा. 2007 साली जेव्हा करार झाला त्यावेळेला CB गार्डन स्थापन करून काय 2-5 खोल्या बांधल्या. त्याच्यानंतर यांनी त्याचे वॉटर पार्क्स तयार केलं आणि वॉटर पार्कच्या याच्यात त्यांनी लिहिलं इलेक्ट्रिकचे कुठलेही साधनाचे उत्पन्न नंदुरबार नगरपालिकेला मिळणार नाही. आता मी तुम्हाला विचारतो याच्यामध्ये 2007 साली हे CB गार्डन स्थापन झालं. आत्तापर्यंत नंदुरबार नगरपालिकेला 20 वर्षे होऊन गेलं. बरोबर आहे. 20 वर्षामध्ये नंदुरबार नगरपालिकेला किती उत्पन्न मिळालं असेल? तिकडे लग्न तर भरपूर लागतात, कोट्यवधी रुपये असतील. बरोबर आहे की नाही. मग साधा विषय मला सांगा, 2007 साली तर 2017 साली 10% उत्पन्न मिळालं पाहिजे. 2017 पासून 2027 15% मिळाला पाहिजे. बरोबर. बरं आहे. माझ्याकडच्या एकानं असलेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या बजेटमध्ये आत्तापर्यंत किती उत्पन्न मिळालं हे आश्चर्यकारक होईल. CB गार्डन, छत्रपती नाट्यगृह, इंदिरा मंगलकर अजून सर्व वास्तू आहे ना, यांच्याकडनं 10 लाखाच्या मध्ये उत्पन्न आहे ना यावर्षी मिळालंय फक्त. हां, आता मला एक सांगा, CB गार्डनमध्ये वर्षाला किती लग्न लागत असतील? लागेल 50-100 लग्न लागत असतील. आपण 50 पकडू चला, मान्य. 50 लग्न, एका लग्नाला किती घेतात ते भाडं? 2-2.5 लाख रुपये भरत असेल ना. बरं, 2.5 गुणिले 50 किती झाले? ₹1.25 कोटी झाले. बरोबर. ₹1.25 कोटी झाले ना. ₹1.25 कोटी गुणिले 20 वर्षे जातं, ₹25 कोटी झाले. 25 कोटीमधनं पहिल्या याच्यामध्ये 10%, दुसऱ्या याच्यामध्ये 15%, समजून जगा 12.5% 20 वर्षाच्या 50 कोटी झाले. हा, नाही, तर माझं म्हणणं असं आहे की याच्यामधनं 10% जरी उत्पन्न गेलं तर कुठपर्यंत तुमचा हिशोब जाईल? हे मी नाही सांगत, हे करार सांगतो ना. कुठे गेले उत्पन्न? मग पांढरा हत्ती नाही तर काय? मग हिचा पैसा रेकॉर्ड नाही होते का कुठे? मग तेच माझं म्हणणं ना, जातो कुठे हा? आणि याच्यामध्ये तुम्ही नगरपालिकेचा ₹1 सुद्धा टॅक्स दिलेला नाही. ते पण माझ्या माहिती आहे. नंदुरबार नगरपालिकेने CB गार्डनला घरपट्टी लावली नाही. जसं आता ते नगरपालिका झालं, नाट्य मंदिर पण तर शासनाच्या पैशांनीच बनलेलं आहे. ती पण एक फार मोठी अजून रंजक कहाणी. हे 2007 साली 2007 ते 2008च्या दरम्यानमध्ये हेच आहे ना. आता श्रीराम सामाजिक संस्था होती, त्याच्यापुढे निर्मलाई संस्थेला हे नाट्यगृह चालवायला दिलं. त्याच्यामध्ये करारामध्ये स्पष्ट नमूद आहे की या नाट्यगृहाचं इलेक्ट्रिक बिल कोण भरेल? ती संस्था भरेल. मेंटेनन्स कोण करेल? संस्था करेल. बरोबर. मी तुम्हाला शासनाच्या ऑडिट रिपोर्ट आणि शासनाने स्पष्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलंय की नंदुरबार नगरपालिकेने बेकायदेशीररित्या त्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे लाखो रुपयाचे लाईट बिल नगरपालिकेने भरलेले. नगरपालिकेने भरले. हे कागदपत्राच्या आधारात सांगतो. आणि लोकांकडनं पैसे घेतात. लोकांकडनं पैसे घेतात, मग पैसे जातात कुठे? मग त्याचं उत्पन्न किती येतं? म्हणजे तुम्ही विचार करा, ते नाट्यगृहाच्या बाबतीत तर त्यांचं इतकं हुशारी की 100 तुम्हाला जर एखादं तुम्ही नाट्यगृहामध्ये एक शो चालवायला दिला किंवा एक लग्न लागलं, बरोबर, त्याच्यातनं 25% रक्कम जी असेल वर्षाच्या एकंदर 25% रक्कम नगरपालिकेला भरायची. बरोबर आहे. 2007 ते 2027 20 वर्षाच्या कालखंडामध्ये मला सांगा, कमीत कमी तिथे किती लग्न लागले असतील? भरपूर लग्न. 500 लग्न लागले असतील. 100%. 500 लग्नाचं जर कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्यांची जी काही येत असेल 5-10 कोटी रुपये आले असतील, त्याच्यातनं 25% रक्कम नगरपालिकेला यायला पाहिजे ना. बरोबर. मग आत्तापर्यंत कुठे गेले पैसे? मग जर एवढा मोठा, जर तुम्ही जसं सांगता एवढा मोठा फ्रॉड जर होत असेल तर गव्हर्नमेंट कुठे ना कुठे काय ना काय ऍक्शन घेत असेल. 100% गव्हर्नमेंट करत असेल. 2017 साली माजी आमदार शिरीषदादा चौधरी
आणि विद्यमान आमदार विजयकुमारजी गावित यांनी देवेंद्र फडणवीसांकडे या भ्रष्टाचाराच्या बद्दल कंप्लेंट केल्या होत्या. त्या भ्रष्टाचाराच्या कंप्लेंटनंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी समिती नेमली. डॉक्टर मल्लीनाथ कल्ले शेट्टी हे होते कलेक्टर, बरोबर. त्यांना याची चौकशी करून अहवाल सादर करायला सांगितलं होतं. 3-4 वर्षाच्या पिरियडमध्ये सत्तांतरण झालं, परत इकडचे तिकडे झाले सर्व, कुठेतरी प्रकरण ते थंड करायचा प्रयत्न केला. त्याच्या अनुषंगाने मी वैयक्तिक मुंबईच्या औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि मागणी केली की या संपूर्ण प्रकरणाची ईडीकडनं चौकशी करण्यात यावी. 1-1.5 वर्ष केस चालली. केस चालल्यानंतर उच्च न्यायालयाने नोंद करता माझी याचिका फेटाळल्यात असताना त्यांनी काय सांगितलं की सर्वात पहिले गव्हर्नमेंटच्याकडनं असं आम्हाला कॉन्क्रीट काही आलेलं नाही, जी चौकशी चालू होती पेंडिंग होती. दुसरं, तुम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली नाही याबद्दल. जर महाराष्ट्र शासन जर त्याच्यात दखल घेत नसते आम्ही केंद्र देईल. मग या ज्या त्रुट्या आम्हाला उच्च न्यायालयाने सांगितल्या त्या त्रुट्या पूर्ण करून आम्ही नवीन याचिका दाखल करणार आहोत त्यांच्या विरुद्ध, आणि महाराष्ट्र शासनाची चौकशी ती कशी लवकर चालू होईल याची आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्यांनी विरोध केला होता आणि आज तेच त्यांच्यासोबत आहे. मी तुम्हाला पत्र दाखवतो त्यांचं. मी पत्र दाखवतो की त्यांनी या संदर्भामध्ये रीतसर कंप्लेंट केली होती या गैरव्यवहाराची. त्यांच्या कंप्लेंटवर, त्यांच्या डॉक्टर गावितांच्या कंप्लेंटवरच महाराष्ट्र शासनाने चौकशी नेमली. ती चौकशी आजही प्रलंबित आहे. अरे बापरे. आजही त्या प्रलंबित चौकशीच्या मध्ये ते पण माझ्याकडे डॉक्युमेंट आहे की त्यांच्यामध्ये अर्ध्या याच्यामध्ये ते नंदुरबार नगरपालिकेने स्पष्ट सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी की यांनी अनुपालन सिद्ध करावं, म्हणजे जी काही रक्कम आहे ती नगरपालिकेने भरून घ्यावी असं स्पष्ट जिल्हाधिकाऱ्यांचं मत आहे. आता जसं तुम्ही बघितलं, मी आता तुम्ही सगळे कागद वगैरे बघत होते, तर हे तुम्ही ॲज अ प्रोफेशनल वकील आहेत आणि तुम्ही जे कागद वगैरे फिरताय ते तुमच्या शिक्षणाचा पण कुठे मध्ये तरी विषय उठला होता एक. हो बरोबर आहे. चंदूभैया मित्रत्वाच्या नावाने मित्रत्वाच्या इच्छाने मला सांगितलं होतं की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये शिकले तर चांगलं आहे ना, शिक्षण कुठेही घेणं काही हे असतं ना, चांगलं आहे. तुमच्या कॉलेजमध्ये शिकलो ना आम्ही, आणि तुमच्या कॉलेजमध्ये बदनामीने नाव झालं. उलट पी के अण्णा विद्यालयामध्ये मला ॲक्टिंग प्रिन्सिपल म्हणून मला बोलवणं आलं आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणजे कॉलेजची बदनामी झाली का नाव झालं, हा महत्त्वाचा प्रश्न ना. आणि मेन गोष्ट आहे की नगरपालिकेमध्ये नगरसेवक किंवा जे का असतं आपण विश्वस्त असतो. आपण जर विश्वस्त लोक उद्या उठून समजा नगरपालिकेचे जे काही फंड्स आहे ते आपण चांगल्या रीतीने त्याचं युटिलायझेशन करणं महत्त्वाचं असतं ना. या पद्धतीने होत असेल तर दुर्दैव आहे आपलं. म्हणजे पुढे काय, हे कसं सुधरेल? आता ह्याच्यासाठी सुधारण्यासाठी आम्ही आता परत आहे ना, जी आता चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गेल्या 7 वर्ष झाली रेंगाळ्यात आली होती ती कशात लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ. आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये मागे आपण करत असताना जी याचिका फेटाळली गेली होती त्याच्यात सांगितलं होतं ट्रॉप्स की तुम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद द्या किंवा महाराष्ट्र शासनाचे रिपोर्ट ते करून आम्ही परत दाद मागणार आहोत. बरोबर. तर एकंदरीत आता लक्षात आलं आहे आम्हाला की जसं तुम्ही CB गार्डनबद्दल बोलले, इंदिरा मंगल कार्यालयाबद्दल, नाट्य मंदिर, या सगळे जे आहे त्यांचा जो इन्कम आहे तो नगरपालिकेला मिळत नाही आहे ना. मग कोणाला जातोय हा इन्कम? मग ते संस्थेला जातो, ज्यांनी संस्था चालवायला घेतली त्यांना जातो ना. आता त्यांचे डायरेक्टर जर तुम्ही बघितले ना तुम्हाला आश्चर्य वाटेल. निर्मलाई विकास संस्थापासून, राजे संभाजीपासून आणि तुमचे श्रीराम सामाजिक, हे 3च संस्था आहेत ज्या आलटून पालटून हे सर्व घेतात. आता CB गार्डनचं तर तुम्हाला अजून एक रंजक गोष्ट सांगतो. CB गार्डनने स्थापन केलं, राजे संभाजी मित्र मंडळाने CB गार्डनचं सुरुवात केली. त्याचे अध्यक्ष कुणी एक जैन होते. बरोबर. ज्यावेळेला ते करार त्यांच्या नावाने केला आणि 2016 साली कोणी पवारांच्या नावाने ती संस्था ट्रान्सफर झाली, ते अध्यक्ष होऊन गेले. मग जर मी एखादी संस्थेमध्ये पैसे टाकले तर मी त्यातून निघून जाईल का? निघून जाईल का? आणि छत्रपती नाट्यगृहात ते गेल्या 15-20 वर्ष 3 संस्थांनी वेगवेगळे चालवायला घेतले. आणि याच्यानंतरही तुम्हाला अजून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे करारनाम्यात स्पष्ट उल्लेख महाराजांच्या नाट्यगृहाच्या मध्ये की याचं मेंटेनन्स नगरपालिका हा करेल, ती संस्था करेल. लाईट बिल ही ती संस्था भरेल. संस्था लाईट बिल कोण भरतं? नगरपालिका भरते. मेंटेनन्स बाकीच्या ठिकाणी नगरपालिका करते. AC आहे, अपघात विमा आहे. मध्ये तर त्यांनी खुर्च्या सुद्धा नगरपालिकेने 80 लाख रुपये देऊन शासनाकडनं पैसे आणून खुर्च्या बदलल्या. वापर तुम्ही करतात ना. मग कुठे ना कुठे हा जो कॅश व्यवहार आहे, जो लोक बुकिंग करतात घरी, हा व्यवहार कुठे ना कुठे ऑन पेपर तर असेलच ना. ऑन पेपर तेच म्हणतं ना, म्हणजे तुम्ही बुकिंग झालेलं ते दाखवायचं नाही आणि नगरपालिकेमध्ये कमी पैसे भरायचे. हे तर बुकिंग झालेलं पण दाखवत नाही दाखवत ना. क्लिअर झालं ना. जर तुमच्या वर्षभरामध्ये जेवढे बुकिंग झालं ना मग त्याचे 25% रक्कम नगरपालिकेला झाली पाहिजे ना. बरोबर. समजा 50 लग्न जर लागत असतील समजा छत्रपती शिवाजी नाट्यगृहात CB गार्डनमध्ये,
CB गार्डनमध्ये पहिल्या वर्षात 10%, दुसऱ्या 10 वर्ष 15% आणि ते 25%. इंदिरा मंगल कार्यालयामध्ये पण लाईट बिल नगरपालिका पहिले भरायचं, ते ऑडिटमध्ये आलेलं आहे. मग या सर्व गोष्टींमध्ये नगरपालिकेला उत्पन्न काय फायदा झाला सांगा मला. काय नाही झाला फायदा. मग विरशेकच्या याच्यामध्ये उतरवून हा 4 कोटीचा प्रोजेक्ट 20 कोटीवर जाणार आहे म्हणे आता नंतर. एवढं मोठं पर्यटन नगरपालिकेला काय होईल त्याच्यात? हे असंच होईल ना, एक पांढरा हत्ती नवीन पोचला जाईल ना. आम्ही बऱ्याच वेळा ऐकत राहतो की नगरपालिकेकडे फंड नाही आहे, कामं अडकून आहेत. तर कुठे ना कुठे हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हां. लोकांना पण मी सांगेल की हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढा पैसा म्हणजे मी तर तुम्हाला जातो सांगतो, कुठे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंतर तुमचं CB गार्डन, इंदिरा मंगल. मागे मी नगरसेवक विरोधी पक्ष नेता असताना मी मागणी केली होती. मी नगराध्यक्षांना पत्र दिलं होतं की या सर्व वास्तू मला चालवायला द्या, मी 1 कोटी रुपये दरवर्षी तुम्हाला देतो. 1 कोटी रुपये पण वर्ष येत नाही. मी देईल, मी वैयक्तिक 1 कोटी रुपये नगरपालिकेला देईल, या 4-5 वस्तू मला चालवायला द्या. मग त्यांनी मला पत्र लिहिलं होतं की बुवा तुमच्या नक्कीच ठराव काय. मग त्यांना सांगितलं होतं मला तुम्ही चालवायला द्या या वस्तू, मी तुम्हाला देईल. त्याच्यानंतर पुढे काही चर्चाच नाही त्या विषयावर. आम्ही जनरल बोर्डात पण विषय केला होता. माझी आजही मागणी आहे त्यांना, आम्हाला जर तुम्ही आजही या सर्व 4-5 वस्तू जर चालवायला देत असाल तर आम्ही तुम्हाला 1 कोटी रुपये वर्षाला देऊ. आम्ही वॉटर पार्क, CB गार्डन, छत्रपती नाट्य, इंदिरा मंगल कार्यालय, नंतर ते शंकरा चव्हाण, ते काही जिम बिम जे काय नंदुरबार शहरात जे तुम्ही दिले ते सर्व आम्हाला चालवायला द्या तुम्ही. आम्ही 1 कोटी रुपये वर्षाला आम्ही देऊ. खरी गोष्ट आहे की एवढं सगळं चालवून 1 कोटी रुपये जर होत नसेल आणि तर तुम्ही तुमच्या ऑडिटमध्ये त्याला 10 लाख रुपये उत्पन्न दाखवते सर्व वस्तूंचे. तुमची ऑडिट रिपोर्ट 10 लाख रुपये? 10 लाख रुपये वर्षाला तुम्ही त्यांच्या याच्या बजेटमध्ये दिलं. मी काय सांगत नाही, या प्रूफ आहे सगळं. प्रूफ आहे ना, मी सांगतो ना तुम्हाला, याच्यामध्ये दाखवलं ना. मग आता याचं कसं होईल, सोल्युशन मग कसं त्याच्यात काय? ही दुसरी बाजू जनतेसमोर आणणं गरजेचं होतं ना, लोकांना जागरूक जागरूकता करणं. करणं. राहिला प्रश्न न्यायालयाच्या बाबतीतला जो होता, आम्ही परत आता आमच्या जे त्रुट्या झाल्या तर पूर्ण करून आम्ही दाद मागू. आम्ही शासनाकडे पण आम्ही सांगू. ज्या आता इलेक्शन झालं नंदुरबारमध्ये, इलेक्शन मध्ये हे सगळे मुद्दे का नाही होते बीजेपीच्या मॅनिफेस्टोमध्ये किंवा कुठेतरी प्रचारामध्ये? आम्हालाही खंत वाटते त्या गोष्टीची की नगरपालिकेचे मुद्दे नगरपालिकेचे इलेक्शनमध्ये न करताना अनेक मुद्द्यांवर अशी इलेक्शन होतात की ते जनतेला त्या गोष्टीचं हे नसतं ना. बरोबर. या गोष्टीवर इलेक्शन झालं पाहिजे असं माझी वैयक्तिक इच्छा आहे. एक्झॅक्टली, की जर तुम्ही तुमच्याकडे एवढे कागदपत्र आहेत, सगळे पुरावे आहेत, तर ह्या मुद्द्यांवर जर इलेक्शन झालं असतं कदाचित अजून चांगलं बेनिफिट झालं असतं. म्हणजे कमीत कमी लोक जागृती झाले असते ना. आणि लोकांनाच बेनिफिट सांगतोय आपल्या मी. नगरपालिकेचा कारभार कसं हे लोकांना माहीत झालं असतं ना. बरोबर. बरोबर आहे की नाही? तर काका, तसं तुम्ही आता एवढं आरोप लावलेत, तर याचं उत्तर कदाचित चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडनं पण आम्ही घेऊ. जर तुमची 1-on-1 डिबेट झाली तर तुम्ही इकडे येणार का? जरूर. मलाही त्यांच्या अनुभवाचं, त्यांचं वाक्य समोरासमोर बसायचं भाग्य राहील की एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर आम्ही डिबेट करू. मी वेलकम करेल त्यांना. कधी आम्ही तर बोलवतो, मागे मी आव्हान केलं, त्यांनी कधीही कुठेही बोलवा मला. त्यांच्या ऑफिसला बोलवा, सुभाष चौकात बोलवा, जिथे बोलवाल तिथे, तुमच्या स्टुडिओमध्ये बोला. दूध का दूध, पाणी का पाणी करायला मी तयार आहे. तयार आहेत तुम्ही? तयार आहे. आता तुम्ही लोकांना काय आवाहन करणार आहे? कॅमेराकडे बघून तुम्ही सांगू शकता. ज्या पद्धतीने बोल MHने एक चांगला उपक्रम राबवला, दोघांची बाजू घेतली, मांडली आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही केलं. सर्वात पहिले तुमचं अभिनंदन की एक जागरूकता नंदुरबारमध्ये लोकशाहीचा 14 स्तंभ कसा आहे याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. तर ज्या पद्धतीने मी काही प्रश्नांना उत्तर दिले तसे माझ्याही प्रश्नांना त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. मग आता पुढच्या इलेक्शनपर्यंत थांबावं लागेल का आम्हाला? नाही, आपण तुमच्यासारख्या चॅलेंजमध्ये आम्ही लोकजागृती करू यांची. नक्कीच आम्ही याची नोंद घेऊ आणि हे सगळे कागदपत्रे आम्ही पण घेऊ. आम्ही याचा एक रिसर्च व्हिडिओ पण बनवू. आम्ही तुमच्याकडनं मदत घेऊ. चालेल. कागदपत्र आम्हाला द्या, आम्ही याच्यावर एक विशेष व्हिडिओ बनवू. राहिला प्रश्न कसा असतं, कोणावर वैयक्तिक टीका करणं हा वेगळा विषय असतो. राजकारणात पलीकडे मैत्री जपली जाते, पण ज्या वेळेला विश्वस्त म्हणून तुम्ही आमची नियुक्ती करतात ते विश्वस्ताने विश्वासासारखं राहिलं पाहिजे. हा महत्वाचा असतो. बरोबर.